मराठा आरक्षणाबाबत सर्व प्रश्नांची उत्तरं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। सोबतच मनोज जरांगे पुन्हा मुंबईत का आले याचं उत्तरही फक्त शिंदेच देऊ शकतात असंही राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। ठाण्यात पत्रकारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी हे विधान केलंय। त्यामुळे राज ठाकरेंचा रोख नेमका काय याबाबत चर्चा सुरू झालेली आहे। ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे। पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मागे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा। सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्या समोर जाऊन बोललेला तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या। मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील। मुंबईकरांना मोठा त्रास होतोय, सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल सर्वच लोक अडकलेले आहेत, त्याचा फटका जो आहे तो आरक्षणाचा। मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय। तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचारा। आपण बघतोय मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंना विचारा असं विधान राज ठाकरेंनी केलं। यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटल्यात त्याही बघूया। हे काय मार्मिक नाही, पण फार विचारपूर्वक त्यांनी ही वक्तव्य केलेलं आहे आणि त्याला दुजोरा देण्याचं कारण यासाठी आहे कारण ज्या व्यक्तींनी सांगितलं की मी शेड्यूल ठोकून काही जरी झालं तरी देखील मी आरक्षण तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, दिल्याशिवाय राहणार नाही, मोठा जल्लोष केलं, सत्कार करून घेतली आणि त्याच्या जीवावरती मराठा समाजामध्ये आपली एक प्रतिष्ठा, एक इमेज आणि विशेषतः एक वोट बँक तयार करण्याचा देखील केवळवाणी प्रयत्न त्यांनी केला। त्याचा काही प्रमाणावरती निश्चितपणे त्यांना फायदा झाला, पण आज हे काय यावं लागलं ह्याचा हा गुढ हा त्यांनाच सांगावं लागणार आहे। राज ठाकरे म्हणतायत की शिंदे साहेबांना विचारा, आपण आपल्या कार्यकाळात त्याचे लाड केले होते, गोंजारलं होतं, त्या जरंगेला आता सांगा की गावाकडे जाय म्हणून, गावाकडे जाय म्हणून, गावाकडे जाय म्हणून। हे तुम्हाला सांगतो, जरंग्याची कोणतीच मागणी महाराष्ट्रातलं सरकार तर काय, देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार इतर राज्यातलं सुद्धा जरंग्याच्या मागणी मान्य करू शकत नाही। जरंगेची मागणी कुणीच मान्य करू शकत नाही आणि त्यामुळं त्याला वापस पाठवणं, खेळ संपला म्हणून सांगणं। आम्ही सत्तेत म्हणजे आमदार होतो, आम्ही काही त्याच्यामध्ये नव्हतो ते, किंवा नव्या मुंबईला सुद्धा आम्ही गेलो नव्हतो। सर आता जे काही फसवणूक झाली नाही, फसवणूक झाली असं म्हणता येणार नाही। त्यांनी आपल्या परीनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, नंतर ते अंमलबजावणी होऊ शकली नाही त्याची। त्यांनी तर GRची प्रायमरी नोटिफिकेशन हातातच दिलं होतं ना, फसवणूक कशी म्हणता येईल? नोटिफिकेशन काढलं, त्याच्यात आक्षेप आले म्हणून ती प्रक्रिया चालू आहे त्यांची।